नमस्कार. मी ॲडव्होकेट अनिल ठाकूर पुसद, माझी बांधकाम सभापती जनता पक्षाचा कार्यकर्ता असतो. माझ्यासोबत उपस्थित माझे बंधू रवी सिंग चव्हाण, वैभव राठोड आणि इतर सर्व पत्रकार बंधूंनी, माझ्यासोबत आलेले माझे मित्र ललित चव्हाण, ॲडव्होकेट दिनेश राठोड, ॲडव्होकेट अजित ठाकूर आणि हिंद न्यूजचे संपादक उमेश जाज, आपण सर्व त्या पत्रकार परिषदेला माझ्या निमंत्रणावरून उपस्थित झाले. आपल्या सर्वांचे शब्द सुमनाने स्वागत करतो. आजच्या या पत्रकार परिषदेचा मुख्य विषय असा आहे की मी भारतीय जनता पार्टी पुसद तालुका अध्यक्ष होतो 2009 मध्ये, आणि 3 एप्रिल 2009 रोजी पुसद शहरात प्रभू श्री राम जन्मोत्सव निमित्त भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली होती आणि त्या समितीमध्ये मी पण होतो. आणि आमच्या सर्वांच्या प्रयत्नांना एक भव्य दिव्य अशी शोभायात्रा पुसद शहरात निघाली. या शोभायात्रेला सर्व समाजानं, सर्व लोकांनी आणि महत्वाचं म्हणजे हिंदू बौद्ध समाज आणि इतर समाजांनी खूप मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतल्यामुळे ही शोभायात्रा जवळपास 30 ते 40 हजार लोकांची शोभायात्रा झाली. आणि मला हे स्पष्ट करण्यामध्ये किंवा सांगण्यामध्ये घमंड नाही, पण गर्व आहे. 2009च्या या शोभायात्रेची भव्यता पाहूनच महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टी आणि संघ परिवारानं प्रभू श्रीरामाची रामनवमी मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा कार्यक्रम सुरू केला. त्यापूर्वी यवतमाळमध्ये कधी एवढी मोठी शोभायात्रा निघाली नसेल. त्यांनी आमची पाहून 2009ची शोभायात्रा, त्यानंतर यवतमाळमध्ये मग भव्य दिव्य शोभायात्रा आणि पूर्ण महाराष्ट्रात, आणि ते मग संघ परिवार आणि भाजपनं ते त्याच्यावरून किंवा पूर्ण राममय करण्यासाठी भारताला आपण रामनवमी निमित्त जे शोभायात्रा त्याची प्रत्येक ठिकाणी भव्य दिव्य काढायचं असं नियोजन केलं होतं. दुर्दैवानं 2009 रोजी त्या शोभायात्रेला 1 वाजता ती शोभायात्रा निघाली. रात्री 8 वाजता शिवाजी चौक पुसद येथे पोहोचली. सगळं काही ऑल वेल होतं, सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. पण अचानक मस्जिदीतून दगडफेक झाली आणि दंगल उसळली आणि त्यानंतर नको ती एक घटना, दुर्दैवी घटना घडली. शोभायात्रा ही जी आहे विस्कळीत झाली आणि जाळपोळ आणि मारपीट, त्यानंतर खूनही झाला. एक हिंदू राजू हगवणे यांचा खून झाला आणि एक सय्यद गणी यांचा खून झाला. अशी घटना घडल्यानंतर त्यावेळेस मी भारतीय जनता पक्षातर्फे खूप सक्रिय काम करत होतो. मी यवतमाळलाही काम केलेलं आहे. मग याच्यात थोडक्यात मी माझा इतिहास लिहिलाय, पार्श्वभूमी जी काय माझी. इथं पहिल्यांदा 1996 मध्ये जेव्हा राजाभाऊ ठाकरे गुलाम नबी आझाद विरुद्ध उभे होते आणि विधानसभेला उभे होते, त्यांचा प्रचार प्रमुख मी होतो. पण मोठी गोष्ट नाही, आताचे जे मदन येरावार आहेत यांची 1998 मध्ये आमदारकीची तिकीट आणण्यापासून तर प्रचार प्रमुख मीच होतो. उमरखेडला उत्तमराव इंगळे शिपाई यांना उमेदवार म्हणून खुल्या प्रवर्गातून उमरखेडच्या तिकीट आणून उभं करणं आणि आमदारकीसाठी प्रचार प्रमुख मीच होतो. आणि आज संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात मदन येरावार पासून वणीचे संजीव रेड्डी भूतकुरवाला उमरखेडच्या नितीन भुतळा हे माझ्या सोबत माझे ज्युनियर होते आणि या सर्वांचं नेतृत्व मी करत होतो. आणि त्यावेळेस भाजप उभी करण्यामध्ये मी, उद्धवराव एरमे, राजाभाऊ ठाकरे असे आम्ही 4-5 जण जे होतो त्यावेळेस आम्ही सक्रिय होतो. त्यावेळेस काम करताना तसं मनापासून पक्षाचं काम करत असताना आणि देशसेवा धर्मसेवा करत असताना ही शोभायात्रा आम्ही काढली. पुसदमध्ये काम करताना जनसामान्यात अशी माझी प्रतिमा निर्माण झाली की त्यावेळेस 2009च्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी तेव्हा इथल्या सकाळ लोकमत वृत्तपत्राच्या प्रतिनिधींनी तिथं सर्वे केला तर भाजपकडून अनिल ठाकूर यांना तिकीट द्या, निश्चितच यश मिळेल, किंवा ते यश नाही मिळालं तरी एक चांगली म्हणजे लढत होईल असं त्यांनी आपल्या वृत्तपत्रात त्यावेळेस बातमी प्रसिद्ध केली. आणि त्या सर्व वृत्तपत्र आम्ही आता सोबत नाही आणले, पण आमच्याकडे तो उपलब्ध आहे. तर अशा प्रकारे काम करताना कुठंतरी आमच्या पुसदला जे प्रस्थापित 1942 पासून नाईक घराणं आहे आणि त्यावेळेसचे तत्कालीन मंत्री मनोहर नाईक यांना माझ्यापासून भीती निर्माण झाली. माझ्या कार्यापासून ते कुठंतरी त्यांना असं वाटलं की आता हे अनिल ठाकूर आपल्यासाठी अवघड होत आहे. आणि या दंगलीच्या जे काही पोलीस आणि जे काही लोकांनी दंगल केली याच्यात त्या सगळ्यांचं जे आहे सहभाग त्यांना कुठंतरी मनोनायक यांचा
पाठीमागून समर्थन होता. आणि त्यामुळे हा जे आपण पत्रकारपैकी जी घेत आहोत याच्यात माझ्यावर 302 सय्यद गनी यांच्या खुनाचा गुन्हा आरोप लावण्यात आला आणि त्याच्यात मला प्रमुख आरोपी करण्यात आला. आणि त्या दिवशी त्या रात्री माझ्यावर एकूण 54/09, 66/09, 70/09, 80/09 आणि इतर किरकोळ 311/09 वगैरे असे 135 आणि दुसरे प्रतिबंधक असे 7-8 गुन्हे दाखल करण्यात आले एकाच दिवशी. आणि तो ठाणेदार होते त्यावेळेस ज्ञानेश्वर सहदेवराव कडू. आणि हा ठाणेदार पूर्णपणे एकतर्फी जाऊन यांच्या सगळ्यांच्या सांगण्यावरून मनोनाईक आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या सांगण्यावर त्यांनी मला सर्व गुन्ह्यामध्ये प्रमुख आरोपी केले. आता याच्यात मी थोडक्यात मागची भूमिका मांडून देतो म्हणजे क्लिअर होईल की हे जे 5 मुख्य गुन्हे आहेत 54/09, 66/09 आणि 80/09 या तिन्ही गुन्ह्यामध्ये माझ्या विरुद्ध तक्रार नाही आहे. तक्रार पोलीस PSI ने दाखल केली आहे स्वतः. सुमोटो पुरुषोत्तम दशरथ इटणारे म्हणून एक PSI होते, त्यांनी तक्रार दाखल केली. आणि नंतर त्यांनी कोर्टात येऊन ऍफिडेव्हिट दिला की मी हे सर्व खोटे गुन्हे दाखल केले म्हणून. हा ऍफिडेव्हिट मी याच्यात लावलेला आहे, हे बघा इथं. ऑन ड्युटी असताना, नोकरीवर असताना PSI पुरुषोत्तम इटणारे यांनी न्यायालयात येऊन ऍफिडेव्हिट दिला की हे जे 3 गुन्हे आहेत ते आम्ही खोटे दाखल केले. त्याच्यात 54/09 जे आरोप आहे हे 353 बद्दल आहे, 66/09 हे दंगल करण्याबद्दल आहे, 80/2009 153 आणि इतर सेक्शन मध्ये आहे. अशा प्रकारे जो PSI फिर्यादी होता पुरुषोत्तम दशरथ इटणारे त्यांनी न्यायालयात येऊन ऍफिडेव्हिट दिला की हे सर्व गुन्हे खोटे आहेत. हे तर खोटे गुन्हे झाले, पण सर्वात महत्वाचा गुन्हा होता 70/09 हा जो खुनाचा गुन्हा आहे सय्यद गनी. या गुन्ह्यामध्ये माझा कुठलाही संबंध नाही किंवा दंगलीमध्ये माझा कुठलाही संबंध नाही. मी दंगलीचा नाही, मी रामनवमीचा एक प्रमुख होतो. माझी पत्नी, माझा हा मुलगा जो आहे ॲडव्होकेट अजित ठाकूर हा त्यावेळेस खूप लहान होता. आता याच्या वय 30 वर्ष आहे. आता 17 वर्षापूर्वी हे 13 वर्षाचा होता. आधी होता त्या रामनवमीमध्ये. मी माझी मुलं घेऊन, माझी बायको घेऊन, माझी आई घेऊन, 40,000 लोक घेऊन दंगल करण्यासाठी जायचं काही विषयच नव्हतं. पण फक्त आज याला थांबवलं नाही, अनिल ठाकूरला याला अडकवलं नाही तर उद्या हे आपल्याला त्रासदायक म्हणून कट कारस्थान करून पोलिसांना हाताची धरून माझ्यावर एक खोटे गुन्हे दाखल केले. आता परवा 1 तारखेला या 302च्या गुन्ह्यामध्ये माझ्याकडून निकाल लागला. या 302च्या गुन्ह्यामध्ये मला निर्दोष सुटका करण्यात आली. पण फक्त निर्दोष सुटका करण्यात आली नाही तर त्या न्याय निवाड्यामध्ये, त्या जजमेंट आणि ऑर्डरमध्ये पॅराग्राफ नंबर 10 आणि पॅराग्राफ नंबर 40 न्यायालयाने स्पष्टपणे रिमार्क दिला आहे, स्ट्रक्चर दिला आहे की माझा आरोपी क्रमांक 1 अनिल ठाकूर यांचा जे मृतक होता सय्यद गनी, त्यांच्या मुलाने जे तक्रार दिली त्याच्यात नाव नव्हता, FIR मध्ये नाव नव्हता. त्या मृतकाचे जे दोन्ही मुलं आहेत सय्यद गनी आणि सय्यद इम्रान यांनी दिलेले जबाब, पुरवणी जबाब आणि मजिस्ट्रेट समोर न्यायालयात दिलेला त्यांचा 164चा बयान याच्यात कुठेही त्यांनी माझं नाव कधीही घेतलं नाही आणि शेवटपर्यंत घेतला नाही. त्यांची उलट तपास ज्या दिवशी संपली न्यायालयामध्ये ती त्यावेळी त्यांनी कधी म्हटलं नाही की अनिल ठाकूर यांनी गुन्हा केला, कधी नाही. तरी पण मला त्याच्यात प्रमुख आरोपी करण्यात आला. आणि याच्या पुढे जाऊन जो आयोग ज्ञानेश्वर कडू होता त्याने मला अटक केली या गुन्ह्यामध्ये. या गुन्ह्यामध्ये त्याने मला अटक केली अन्सार खान, महमूद खान या पुराव्याच्या भरोशावर. आता हा जो अन्सार खान, महमूद खानचा जो हा पुरावा आहे हे जर आपण पूर्ण वाचला त्याच्यात कुठेही याने हे म्हटलं नाही की अनिल ठाकूरनं काही केलं म्हणून. त्यानं फक्त एक भाषण सारखा सांगितलं अनिल ठाकूर एक हिंदू नेता, तो हिंदूंना शपथ घेऊन आंदोलन करतो, काम करतो आणि त्याने मग त्याच्या मंडळात हिंदू काही करतात, त्याच्या मंडळावर दंगली करतात, त्याच्या मंडळावर खून करतात. असं कुठेही तो म्हणत नाही की हा आरोपी आहे यानं खून केलं म्हणून. आणि हा पुरावा त्या ठाणेदार ज्ञानेश्वर कडू यांनी घेतला दिनांक 9/5/2009 हे महत्वाचा मुद्दा आहे. हा पुरावा कोणत्या तारखेला घेतला? दिनांक 9/5/2009 आणि या गुन्ह्यामध्ये मला अटक केव्हा झाली? दिनांक 2/5/2009 म्हणजे हा पुरावा घेण्याच्या 7 दिवसापूर्वी. तोपर्यंत या पोलिसांकडे, या ठाणेदारांकडे कुठलाही साक्ष पुरावा काहीही नव्हता. मला अटक करण्यासाठी कुठलाही ग्राउंड नव्हता.
मग यानं काय केलं, हे बघा, हे मागच्या साईडला, या पुराव्याच्या मागच्या साईडला मी क्रॉस मध्ये घेतलाय, त्याने मान्य केलं आहे आयोनं. इथं आयोची सही आहे ज्ञानेश्वर कडूची, तरी त्याच्या खाली तारीख आहे 9/5. बघा, आणि त्यानंतर त्याने काय केलं, मला 2/5 अटक केली आणि त्याच्याकडे काही साक्ष पुरावे नव्हते, म्हणून त्याने समोर 5 4 केले. 302च्या गुन्ह्यामध्ये एका निर्दोष व्यक्तीला फसवण्यासाठी एका आयोनं खोटा पुरावा, मॅनिप्युलेटेड फॅब्रिकेटेड विटनेस स्टेटमेंट तयार करून त्याला अडकवण्यात आहे. याच्यापेक्षा मोठा पुरावा काहीच नाही. मागच्या पानावर त्याची सही आहे, त्याच्या खाली तारीख आहे 9/5/2009, आणि समोर 9/5/2009 जी तारीख होती, त्याने त्याला 5 खोडून 4 केलं. आणि ह्या गोष्टी त्यानं न्यायालयात उलट तपासात मान्य केलं, आणि याच्यावर न्यायालयाने स्ट्रक्चर पास केलं की माझी अटक इलिगल आहे, मला मालाफाईड इंटेन्शनला फसवण्यात आलेलं आहे. मी जेव्हा बेल घेण्यासाठी गेलो त्यावेळेस उच्च न्यायालय आणि जिल्हा सत्र न्यायालय न्यायाधीशांनी जे आदेश दिला याच्यात लावून आहे, त्यांनी म्हटलं की मालाफाईड इंटेन्शन कॅन नॉट बी रूल्ड आउट ऍट दिस स्टेज. म्हणजे या स्थितीला हे जे आयोग आहे हे सूड बुद्धीनं वागत आहे हे नाकारता येत नाही. आणि ती गोष्ट आज खरी ठरली. फक्त सूड बुद्धी ठेवून काही राजकीय लोकांच्या, त्यावेळेसचे मंत्री, प्रभावी लोकांच्या म्हणण्यावरून मला एवढ्या गुन्ह्यामध्ये, खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं. आणि इथं तो थांबला नाही. या 4ही गुन्ह्याच्या भरोश्यावर त्याने माझ्यावर एमपीडीए लावला. एमपीडीएला हे गुन्हे लावले तर एमपीडीए लागत नाही. एमपीडीएला हार्ड कोर, ड्रग्स पेडलर किंवा दारू पाडणारा किंवा खून, बलात्कार, असे दरोडेखोर, घरफोडे, असा भयानक जे गंभीर गुन्हे असतात तसे गुन्हे पाहिजे, त्याच्याशिवाय एमपीडीए लागत. पण या गुन्ह्याच्या भरोश्यावर माझ्यावर एमपीडीए लावला असेल. आणि कुठंतरी या सगळ्या कट कारस्थानानंतर माझा पॉलिटिकल, सोशल, फॅमिली, इकॉनॉमिकल सगळं जे लाईफ आहे ते पूर्ण डिस्टर्ब करून टाकलं. आजची माझी पत्रकार परिषद याचा मूळ उद्देश हाच आहे की फक्त राजकीय सूडबुद्धी आणि आयोग, एक पोलीस अधिकारी यांना सूडबुद्धीनं फक्त कुठलाही आधार नसताना या जर आपण जजमेंट पूर्ण पाहिलं, हे 38 पेजचं जजमेंट आहे. 38 पेजच्या जजमेंटमध्ये प्रत्येक ठिकाणी न्यायाधीशांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की जे आरोपी क्रमांक 1 आहे अनिल ठाकूर, यांच्याकडे कुठलेही साक्ष पुरावे नाही. या पूर्ण प्रकरणात या आयोगाने एक्सेप्ट केलं, जे घटनास्थळ त्याने दाखवलं ते चुकीचं बनवलेलं. त्याने कबूल केलं घटनास्थळ माझा चुकीचा आहे. त्याने कबूल केलं मी एक खोडतोड करून हे पुरावा तयार केलेला आहे. त्याने कबूल केलं की मी जे आय विटनेस 2 उभे केले होते त्या आय विटनेसची विश्वसनीयता मी कधीही तपासून पाहिली नाही. त्या सर्व याच्यात उलट तपासात सगळं आहे. त्याच्यावर कारवाई काय होणार आहे? हा, आता कारवाई अशी आहे की न्यायालयानं पॅराग्राफ नंबर 40 ही आहे याच्यात, परिच्छेद क्रमांक 40, त्याच्यात न्यायालयानं स्पष्टपणे म्हटलं आहे की कुठेतरी हा जो आयोग आहे यांना म्हणजे मालाफाईड इंटेन्शन, सूडबुद्धीनं कारवाई केली आहे, म्हणून कन्सर्निंग अथॉरिटी जे आहेत त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी. आणि त्या अनुषंगाने न्यायालयानं, म्हणजे आमची जी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती S.J. रामगडिया मॅडम, अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती S.J. रामगडिया मॅडम यांनी कन्सर्निंग आयजीलाही कालच मला असं माहीत पडलं की हा ऑर्डर आणि त्यांचा लेटर पाठवला आहे की त्या अधिकारीवर योग्य ती कारवाई करा. आणि यापुढे आता मी माझ्यापुढे सोमवारी जे काही फौजदारी कारवाई करायची आहे त्याची तक्रार वगैरे दाखल करणार आहे. आणि त्याच्यानंतर न्यायालयात दिवाणी दावा आणि मॅलाईस प्रोसिक्युशन किंवा जे काही त्याच्यावर दिवाणी फौजदारी कारवाई ते मी पूर्ण करणार. त्याला सोडणार नाही आहे आपण, आणि सोडायसारखा माणूसच नाही आहे. कारण आज 17 वर्षापासून 2009 आणि आज 2026 माझा रेकॉर्ड आहे. आज आपण यवतमाळला राहतात, आपल्याला मदनेराव भेटतील, आपल्याला राजाभाऊ ठाकरे भेटतील, बाकीचेही नेते भेटतील. मोठेपणा करत नाही. 1998ला हे संजय राठोड, हे गायकवाड, हे संतोष धोडे हे माझ्या हाताखाली काम करत होते. शिवसेनेत होते, मी भाजपमध्ये होतो. राजाभाऊच्या प्रचाराच्या वेळेस, शिवसेनेच्या प्रचाराच्या वेळेस. देवकृपेनं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे मी, त्यामुळे सभा घेणं, प्रचार करणं, भाषण देणं, नियोजन करणं याच्यात चांगला हातोटी होती माझी चांगली. परंतु कुठंतरी
या सर्व प्रकरणामुळे माझं पॉलिटिकल लाईफ बी स्पॉईल गेलं आणि त्याच्यात माझी भाजपची लोक त्यांना संधी मिळाली मला थांबवायला. 2012च्या मी 1996च्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मनोहर नाईकाचे राईट हँड सतीश भया, त्यावेळेस सुधाकर भाऊ मुख्यमंत्री होते, एवढा पॉवरफुल म्हणजे सत्तेच्या विरोधात मी निवडून आलो. आणि ते 2012ला जेव्हा मी 2009ला नंतर मी जेव्हा 4.5 महिने जेल आणि बाहेर राहून जेव्हा परत आलो पुसदला, तर 2012ला मी नगरपालिकेची निवडणूक लढवली. 4 वार्डाचा एक प्रभाग होता त्यावेळेस. आणि त्या निवडणुकीत मनोहर भाऊ कॅबिनेट मिनिस्टर होते. मला पाडण्यासाठी त्यांनी पैसा ताकद सगळं लावलं, तरी पण मी 2,500 मतांनी निवडून आलो भाजपच्या निवडणुकीसाठी. आणि माझ्यासोबत 2 नगरसेवक आले. आणि त्या निवडणुकीचा पूर्ण खर्च मी माझ्या खिशातून लावला, कारण मी कधी भ्रष्टाचार करत नव्हतो, अधिकाऱ्याला किंवा कोणाला पैसे मागत नव्हतो. आणि भाजपनं मला त्यावेळेस 1 रुपया दिला नव्हता निवडणूक लढवायला. त्यानंतर जिल्हा परिषदची निवडणूक लढवली, नगरपालिकाची. या यवतमाळला मी 3 वर्ष राहून भाजपचा रात्रंदिवस काम करून उभं केलं. जेवढे यवतमाळचे आज भाजपचे नेते आहेत त्या सगळ्यांना विचारा अनिल ठाकूर कोण आहे, ते सगळ्यांचं नेतृत्व मी करतो. पण दुर्दैवानं 2014 मध्ये असं झालं, मी 14 मध्ये विधानसभा लढणार होतो, तयारीला लागलो होतो. मनोहर नाईक आणि आमचे काही भाजपचेच काही जिल्ह्याचे नेते यांनी संगनमत केलं. मी निष्क्रिय असल्यामुळे मला पक्षातून काढलं. जगातल्या कुठल्याही कार्यकर्त्याला तो निष्क्रिय असल्यामुळे कोणताही पक्ष काढत नाही. निष्क्रिय असला त्याला बाजूला करून टाकते. पण मी नगरसेवक असताना 4 वार्डातूनच्या प्रभागातून निवडून आलेला असताना, मी तालुका अध्यक्ष असताना, आणि फक्त 2014 नाही 1986 पासून मी वयाच्या 17व्या वर्षीपासून एबीपी आणि भाजपचं काम करत असताना मला फक्त या लोकांनी, माझ्या पक्षाच्या काही लोकांनी आणि नायकांच्या सांगण्यावर निष्क्रिय म्हणून काढून टाकलं. कारण 2014ची निवडणूक फेस करणार आणि त्यांना त्रास होणार नाही. त्यावेळेस माझं मन दुखावलं की हिंदुत्वासाठी, देशासाठी, धर्मासाठी, पक्षासाठी निस्वार्थ भावनेने कोणताही राजकारणी व्यक्ती माझ्यासोबत काम करणारा, पुसदचा असो, यवतमाळचा असो, मदनेराव असो, राजाभाऊ ठाकरेला विचारा. त्यांच्या निवडणुकीत प्रचार करताना फक्त भाजी पोळी खायला भेटायची तेवढेच खात होतो मी. 1 रुपया कधी त्यांना मागितलं नाही. ते मंत्री होते, 1 रुपयाचं काम कधी त्यांच्याकडे घेतलं. हा मदनेरावर आमदार होता, विचारा याला. याचा प्रचार केला कधी. फक्त आम्ही इथं जे जेवायला भेटायचं आम्हाला तेवढंच मी जेवण करायचो. 1 रुपया कधी त्यांच्याकडून घेतला नाही, एक काम कधी त्यांच्याकडून करून घेतलं नाही. आणि एवढं हक्कानं राजाभाऊ ठाकरे मदनेरावर म्हणत आहे, मी जी नाही, साहेब नाही, आमदार नाही, माझी यासाठी त्यांच्यापेक्षा जास्त या पक्षासाठी आणि त्यांच्यासाठी काम केलेलं. मोठी गोष्ट नाही सांगत. खासदारकीच्या निवडणुकीत राजाभाऊ ठाकरे म्हणून मी पांढरकवडा, केळापूर वडीला भाषण दिले. आणि मदनेरावरच्या निवडणुकीच्या वेळेस बाळासाहेब मांगरूळकर उभे होते 1998ला. त्यावेळेस मदनेरावर म्हणून मी प्रचार केला. हे समोर यायचे नाही त्यांना पाहून. या यवतमाळला आणि संपूर्ण यवतमाळला तुम्ही वणीला गेले तर तिथं श्रीराम मेलकेवार, संजीव बोतकूर, रेड्डी बोतकुरवार यांना विचारा. मी अध्यक्ष होतो युवा मोर्चा जिल्हा, ते माझ्या हाताखाली काम करत होते. तुम्ही नितीन भुतळा उमरखेडला विचारा, उत्तमराव इंगळेला विचारा, तुला तिकीट कोणी आणून दिली आमदारकीसाठी, उभं कोण केलं, तुझं काम कोण, सगळं केलं प्रामाणिकपणे. पण फक्त मी एक हिंदी भाषिक आहे, मला जातीचं समर्थन नाही आणि मी जमीनदार, इजारदार नाही, पैसेवाला नाही. म्हणून माझ्यावर बाहेरून तर बाहेरच्या विरोधी पक्षाच्या ज्यांनी अत्याचार केला, अन्याय केलं ते केलं. पण भाजपवाल्यांनी कुठल्याही प्रकारे मला कधी साथ दिली नाही. अतिशोक्ती करत नाही मी गडकरी साहेब, मुंडे साहेब, महाजनजी, अडून अडसळ, पांडुरंग फुंडकर, गोवर्धन शर्मा यांच्या सोबत पूर्ण विदर्भात फिरत होतो नेहमी. एवढं मला इंटरेस्ट होता ते राम मंदिरासाठी. प्रभू श्री रामाचं मंदिर झालं पाहिजे, पण रात्रंदिवस भाजपचं काम करत होतो घर सोडून. आणि मी आणि नितीन गडकरी असं मंगल कार्यात या यवतमाळला, नागपूरला, वर्ध्याला खाली झोपायचो आम्ही. 2 ड्रेस नितीन गडकरीकडे असायचे, मला माहित आहे. छोटासा एक बॅग होता त्यांचा आणि आम्ही सोबत फिरायचो. आधी नितीन गडकरी, अनिल ठाकूर म्हणून मला ओळखतात. पण ज्यावेळेस माझ्यावर संकट आला त्यावेळेस गडकरी साहेबांनी साथ दिली नाही, देवेंद्र फडणवीस कधी साथ दिली नाही, मदनेरावांनी काही साथ दिली नाही. कोणी मला जेलात भेटायला आला नाही आणि कोणी माझ्या घरी भेटायला गेलं नाही की तुमच्या बायको मुलं कशी आहेत. सगळं यातना भोगली, पण मला त्याचंही दुःख नाही. माझ्या नशिबात जे होतं ते मी भोगलं. पण हे अशा प्रकारे जर एक आयोग किंवा एक पोलीस अधिकारी निर्दोष लोकांना 302 MPD, ठीक आहे, दंगलीमध्ये 50-50 लोक दंगल करतात, एखाद्याचं नाव आलं, दोघाचं नाव आलं तर आपण मान्य करू की चुकीनं आलं असेल किंवा असेल, मॉप मधून जात असेल, कुठंतरी दंगल सुरू आहे, मी तिथे उभा आहे तर माझं नाव आलं तर मान्य. पण 302 मध्ये आणि या सगळ्या खोट्या केसेसवरून MPD आहे.
नागपूरला जेलात होतो मी 1.5 महिने. त्यानंतर मला फेस करावा लागला. ते ऍडवायझरी बोर्ड होता, त्याच्यात मॅडम होत्या जस्टिस रंजना भट्टाचार्य. त्यांनी जेव्हा पाहिलं की तुमच्यावर फक्त एवढेच केसेस आहेत का, म्हटलं हो मॅडम. तर त्यांनी म्हटलं मग तुम्हाला एमपीडी मध्ये टाकलं कसं त्यांनी. म्हटलं मॅडम मला काय माहित माझ्यावर या केसेस. त्यांनी तर आयोला तिथं खूप टाकलं, हे एमपीडी जे नॉर्म्स आहेत का म्हणे यांना तुम्ही एमपीडी लावलं का. आणि याच्या पुढे जाऊन हा एवढा आयोग चमत्कारिक आहे. त्याने हे फक्त पुराव्यावर खोडतोड केली नाही, याने जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आणि हायकोर्टामध्ये माझ्याविरुद्ध एक अफिडेव्हिट दिला की माझ्यावर गुन्हे दाखल आहेत, फौजदारी गुन्हे. आणि ते फौजदारी गुन्हे कोणाचे, कोणीतरी दारू पाडणारा तुकाराम मानू पवार, कोणीतरी एक वेश्यावृत्ती करणारी सीता, हे गुन्हे माझ्यावर दाखवले. सगळे असे खोटे टाकून ऍफिडेव्हिट देऊन टाकलं. ते त्याने मान्य केले की हो मी जे ऍफिडेव्हिट दिलं ते खोटे गुन्हे दाखल करून दिलं म्हणून सगळं मान्य केलं त्याने. शेवटी मी मध्ये मी माझ्यासोबत ऍडव्होकेट राजेश साबळे होते, ऍडव्होकेट दिनेश राठोड, अर्जुन ठाकूर, ऍडव्होकेट अर्जुन ठाकूर, रवी वाघमारे, इथले ऍडव्होकेट राजेश साबळे आहेत ना, ते माझे वकील होते. पण त्या 2 विटनेस त्यांनी घेतलं. त्यानंतर पूर्ण केस मी स्वतःच हँडल केली. मग प्रमुख आयोची विटनेस, आयोचा क्रॉस, आर्ग्युमेंट वगैरे सर्व मीच केलं. आणि त्या आयोने सगळं ऍक्सेप्ट केलं. मग शेवटी ते तुम्ही जर ऑर्डर 40 पेजची वाचली तर ते सगळे त्यांनी ऍक्सेप्ट केलं की मी असं केलं, हे चुकलं. हे त्याने शेवटी मान्य केलं की आम्ही तुम्हाला याच्यात फसवलं. माझी इलिगल अटक झाली. 3.5 महिने मी जिल्ह्यात होतो, या इथल्या यवतमाळ जिल्हा कारागृहात. कधी कोणताही भाजपचा नेता भेटायला आला नाही. कधी कोणी काही आर्थिक तर जाऊ द्या नको होती, पण सहानुभूती मी दाखवतो. असं तो भाजपचा नेता नाही. भाजपचे नेते भाजप काय करायचं ते करतील. फक्त एकच आहे की 1 तारखेला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात श्रीमती एच जे रामगडिया मॅडम यांनी न्याय दिला मला. आणि कुठेतरी न्याय व्यवस्था ही आहे ज्याच्यावर विश्वास म्हणजे पूर्ण नाही आहे, ते मी सांगतोय स्पष्टपणे. आज न्यायव्यवस्थेची अवस्थाही वाईट आहे. मी ऍडव्होकेट सुद्धा आहे. मी जेलातून आल्यानंतर LLB, LLM, DCL सगळ्या डिग्री घेतल्या. अगोदर नव्हते का? नाही. हो. हा 2012 जेव्हा मी जेलातून आली, याच्यातून बाहेर निघालो, मला जामीन भेटला. मी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे गव्हर्नमेंट लातूर पॉलिटेक्निक कॉलेजमधून. पण 2012 नंतर मी LLB, LLM, DCL करून ह्या केसेस लढण्यासाठी सर्व कायद्याचा अभ्यास केला. आणि माझ्या केसेस मी स्वतः लढतो. आणि मी 1990 पासून पत्रकार आहे. पूर्वी माझा साप्ताहिक ताजा कलम पेपर होता, खूप फेमस. आणि आता एक हिंद न्यूज चॅनल म्हणून आम्ही चालवतो. हा माझा संपादक आहे मुंबई जाजू. हिंद न्यूज म्हणून माझी आजही मला पत्रकारितेची आवड आहे, राजकारणाची, समाजसेवेची, आणि सर्वात महत्वाची म्हणजे प्रामाणिकतेची. मला घमंड नाही आहे, पण मला गर्व आहे, स्वाभिमान आहे की माझ्या रक्तात प्रामाणिकता इतकी आहे की माझ्यापेक्षा जर कोणी तीळ मात्र प्रामाणिक असेल तर मी त्याचे पाय धुवू शकतो. पण माझ्यापेक्षा जर कोणी करप्ट असेल तर त्यांना माझ्या समोर डोकं वर करून बोलायचं ना. तो पॉलिटिकल असो, तो ऑफिसर असो, की तो कोणी असो. एवढं काम करून आणि मनापासून काम करत होतो मी. आहे तारुण्यात. आता तुम्ही बीजेपी मध्ये नाही का मग? आता नाही ना, 2014 मध्ये निष्क्रिय म्हणून मला काढून टाकलं. टाकला तर तुम्ही मुख्यमंत्री आले का तुम्हाला? कसं करावं सांगा ना मला. माझ्या एवढे सगळे करप्ट घेतले ना. मग तुम्हालाच काम म्हणजे तुम्ही इमानदार होते, तुम्हाला काढले का? मी सांगतो ना साहेब, ज्या नायकांनी मला भाजपमध्ये हा हिंदू आतंकवादी आहे म्हणून जेलात टाकलं, ते सगळे नाईक भाजपमध्ये आले. इंद्रजित नाईक भाजप सोबत, हिराती नाईक भाजपमध्ये, निलय नाईक भाजपमध्ये, आता ते निरंजन नाईक आले ते बी भाजपमध्ये येते. आणि मला भाजपमधून निष्क्रिय म्हणून माझा आताही तुम्हाला सांगतो की जिल्ह्यात तुम्ही कोण मदनरावला भेटा, आता जाऊ अनिल ठाकूर कोण आहे, तुम्ही केव्हा भेटला, आणि पहिली तिकीट तुमची आणली कोणी, आणि त्याचा प्रचार प्रमुख कोण होता. बरं इच्छा